नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये। सर्वात अगोदर सर्व यूट्यूब फॅमिलीला दसरा आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। मैत्रिणींनो, आमच्या युनिटमध्ये मंदिरामध्ये आज प्रोग्राम होता। 9 दिवसाचं नवरात्र संपलेलं आहे। आमच्या युनिटच्या मंदिरामध्ये एक छोटीशी पूजा आणि हवन ठेवलं होतं। तर तिकडची पूजा हवन करून प्रसाद घेऊन आम्ही आलेले आहोत नेक्सा शोरूममध्ये। तर आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आमच्या फॅमिलीमध्ये एक न्यू मेंबर ॲड होणार आहे। फौजी साहेबांची खूप दिवसांची इच्छा होती, ती आज पूर्ण होणार आहे। तर इकडे फौजी साहेबांनी जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण क्लिअर करून घेतलेले आहेत। यानंतर इकडे बघू शकता आमच्या फॅमिलीमध्ये न्यू फॅमिली मेंबर जो ॲड होणार आहे तो तुमच्या समोरच आहे। खूप दिवसांची इच्छा होती, तर आज इच्छा पूर्ण झालेली आहे। आज आम्ही शोरूममध्ये न्यू गाडी खरेदी केलेली आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जास्त काही मोठा नाही, थोडासाच आहे, शॉर्टमध्ये मी केलेला आहे। कारण सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असतो, तर ही गोष्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर इकडे गाडीची पूजा वगैरे करून मी घेतलेली आहे। शोरूममध्ये पूजा छोटीशी केलेली आहे, घरी जाऊन करणार आहोत। तर इकडे मुलांच्याकडून पूजा करून घेतली आणि यानंतर आता आम्ही आमच्या आर्मी क्वार्टर्समध्ये गाडी घेऊन जाणार आहोत। तिथे सर्व मैत्रिणींना एकत्र बोलवून पूजा करून घेणार आहोत। खूप दिवसांची इच्छा होती, तर आज इकडे पूर्ण झालेली आहे। सर्वजणच खुश आहोत। सकाळपासून खूप धावपळ झालेली होती, कारण मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं। तिकडे 9 दिवसाचं नवरात्र सुटल्याच्या नंतर सर्वांसाठी पूजा आणि हवन ठेवलं जातं, सोबतच प्रसाद सुद्धा असतो। तर तिकडे जाऊन सगळं कार्यक्रम झाल्याच्या नंतर मगच आम्ही शोरूममध्ये गेलो। तर इकडे गाडी घेऊन आम्ही आर्मी क्वार्टर्समध्ये आलेले आहोत, इकडे बघू शकता। यानंतर सर्व ताईंना बोलवून पूजा वगैरे करून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता माझ्या मुलीच्या हातून पहिली पूजा मी इथे करून घेतलेली आहे, कारण ही आमच्या घरची लक्ष्मी आहे। तर पहिला मान तिचाच आहे, तर तिच्याकडून अगोदर पूजा करून घेतलेली आहे। मैत्रिणींनो, तुमच्यासोबत मला अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे या ग्वालियरमध्ये थोडेसेच दिवस आता आमचे राहिलेले आहेत, कारण फौजी साहेबांची पोस्टिंग आलेली आहे आणि फौजी साहेब आम्हाला गावाकडे सोडणार आहेत। तर त्याचे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चॅनेलवरती ते सुद्धा तुम्ही डेली बघत जा। आणि यानंतर सर्व ताईंनी आणि मी मिळून इथे पूजा करून गाडीची घेतलेली आहे। तर सर्वांनी एकत्र येऊन छान अशी ते पूजा करून घेतली। गाडीची पूजा जी आहे ती ते संपन्न झालेली आहे। आजच्या दिवसाचा जो मुहूर्त आहे तो खूप छान असतो। तर आज चांगल्या मुहूर्तावरती आमच्या फॅमिलीमध्ये एक न्यू मेंबर ॲड झालेला आहे। तर आमच्या क्वार्टर्समधल्या ह्या सर्व ताई आहेत, सर्वांनी मिळून इथे आम्ही पूजा करून घेतलेली आहे। नंतर फौजी साहेबांनी सुद्धा नारळ वाढवला आहे। नारळ वाढवल्याच्या नंतर सर्वांना प्रसाद वगैरे दिला। तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ। तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूयात लवकरच। धन्यवाद।